स्टुडंट्स, आता मग तुम्हाला माहिती आहे की लाईफ प्रोसेसमध्ये तुम्हाला डायजेशन नाही शिकलेलंच आहात तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे आपण जे फूड खातो त्याचं डायजेशन होतं आणि डायजेशन केल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते, बरोबर आहे. पण ते एनर्जी मिळते त्याच्यासोबत आणखी काही जे हार्मफुल सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये फॉर्म होतात, लाईक युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया विल बी द फॉर्म्स, बरोबर आहे. आता हे जे सबस्टन्सेस आहे, सपोज इट कॅन बी ॲक्युमुलेटेड इन अवर बॉडीज or it is retained over the body for the long time, suppose, then what will happen? How will it is a harmful effect of our body or it will even cause the death also. म्हणजेच काय की आपल्या बॉडीमध्ये काही वेस्ट सबस्टन्सेस फॉर्म होतात, कोणकोणते युरिया, युरिक ॲसिड आणि मग हे जे सबस्टन्सेस आहेत विच कॅन बी रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. This process is called as an excretion. ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? एक्सक्रीशन. तर आता आपण बघणार आहोत एक्सक्रीशन, बरोबर आहे. आता म्हणजेच काय की हे जे सबस्टन्सेस फॉर्म जर झाले आणि हे आपल्या बॉडीच्या बाहेर जर आपण टाकले नाही किंवा तसेच जर बॉडीमध्ये राहिले तर काय होऊ शकतं, आपल्या बॉडीला हार्मफुल इफेक्ट होतो. तर नाहीतर कधी कधी काय होऊ शकते, डेथ पण होऊ शकते, बरोबर आहे. मग आता ऑर्गॅनिझम जर बघितलं तर अर्थवर डिफरंट टाईप ऑफ द ऑर्गॅनिझम इज देअर असं, अँड द डिफरंट ऑर्गॅनिझम हॅव द डिफरंट मेथड्स टू डुईंग दिस प्रोसेस, बरोबर आहे. मग रिमूव्ह ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस, तर हे जे सबस्टन्सेस आपण जे रिमूव्ह करतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, एक्सक्रीशन असं म्हटलेलं आहे. आता जनरली आपण जर स्मॉल म्हणजे ह्याच्यापासून जर सुरुवात केली ऑर्गॅनिझमपासून, म्हणजे सपोज देर इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इज देअर, दिस वेस्ट मटेरियल जर फॉर्म झालं असेल तर दिस वेस्ट मटेरियल इज डायरेक्टली एल्युमिनेटेड फ्रॉम द सेल सरफेस. म्हणजे जर एखादा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल, लाईक अमिबासारखा जर असेल ना, तर त्याच्यामध्ये जे वेस्ट मटेरियल फॉर्म जे होतं इट कॅन बी इझिली रिमूव्ह फ्रॉम द सेल सरफेस. बट इन केस ऑफ द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, म्हणजे आपल्यासारखे जर ऑर्गॅनिझम जर बघितलं एक्सक्रीशन प्रोसेस, तर इट इज अन व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस ॲज इट इज नॉट लाईक अ सिम्पल ॲज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जेवढं सिम्पल असते प्रोसेस, त्या पद्धतीने मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची जी प्रोसेस आहे एक्सक्रीशनची, मीन्स एक्सक्रीशन म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं, रिमूव्ह ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम अवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट सबस्टन्सेस फॉर्म होतात ती रिमूव्ह करायची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला एक्सक्रीशन असं म्हटलं जातं. आणि कोणकोणते हा सबस्टन्सेस फॉर्म होतात, युरिया, युरिक ॲसिड, अमोनिया यासारखे जे सबस्टन्सेस आहेत इट कॅन बी रिमूव्ह फ्रॉम द बॉडी. आता आपण पहिल्यांदा बघूया एक्सक्रीशन इन द प्लांट. आता ही जी एक्सक्रीशन प्रोसेस ऑफ द प्लांट जी आहे इट इज अ सिम्पल दॅन द ॲनिमल्स. म्हणजे ॲनिमलपेक्षा ह्यांच्यामध्ये जी एक्सक्रीशन प्रोसेस आहे ती कशी आहे, सिम्पल आहे. आता सिम्पल का आहे, तर देर इज अ नो स्पेसिफिक ऑर्गन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिक ऑर्गन नाही आहे किंवा स्पेसिफिक ऑर्गन सिस्टीम नाही आहे की ज्या योगी ते वेस्ट मटेरियल त्यांच्या बॉडीमधून बाहेर टाकले जातील. म्हणजे देर इज नो स्पेशल ऑर्गन ऑर द स्पेसिफिक ऑर्गन सिस्टीम इन द प्लांट. म्हणजे प्लांटमध्ये असं कोणतेही ऑर्गन पण नाही आहे किंवा ऑर्गन सिस्टीम पण नाही आहे की जे वेस्ट मटेरियल त्याच्या बॉडीमधनं बाहेर टाकता येईल. मग आता ॲक्च्युली काय प्रोसेस आहे, तर जनरली सपोज त्या प्लांटमध्ये जर गॅशियस सबस्टन्सेस असतील तर गॅशियस सबस्टन्सेस कॅन बी रिमूव्ह बाय द प्लांट बाय द प्रोसेस ऑफ द डिफ्युजन विथ द हेल्प ऑफ द स्टोमॅटा. म्हणजे डिफ्युजनच्या प्रोसेसमार्फत गॅसेस काय होतात, बाहेर टाकले जातात. ऑल्सो द मोस्ट ऑफ द सबस्टन्सेस आर द फॉर्म इन द प्लांट. आता जे मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस जे फॉर्म होतात इन द प्लांट विच इज अ स्टोअर्स, ते स्टोअर केले जातात. कुठे केले जातात, द व्हॅक्यूल ऑफ द लीफ सेल्स, ऑल्सो इन द फ्लॉवर्स, फ्रूट्स, द बार्क्स ऑफ द लीव्स. म्हणजे जे सबस्टन्सेस आहेत ते कुठे सगळे, एक म्हणजे व्हॅक्यूल्स ऑफ द लीव्स,
लिव्हजमध्ये स्टोअर केले जातात, व्हॅक्यूम्सच्या लिव्हजमध्ये स्टोअर केले जातात. ऑल्सो कुठे फ्लॉवर्समध्ये स्टोअर केले जातात, फ्रूट्समध्ये स्टोअर केले जातात, किंवा बास ऑफ द लिव्ज म्हणजे झाडांच्या सालीमध्ये, फुलांमध्ये किंवा पानांमध्ये हे जे वेस्ट मटेरियल आहे ते स्टोअर केलं जातं. आता हे स्टोअर का केलं जातं? कारण आफ्टर द सम टाइम्स दिस पार्ट्स ऑफ द प्लांट विल बी द फॉल्स, म्हणजे कालांतराने हे जे पार्ट्स आहेत हे खाली पडणार असतात, बरोबर आहे. त्यामुळे हे जे वेस्ट मटेरियल आहे हे व्हॅक्यूम्स ऑफ द लिव्हमध्ये स्टोअर केले जातात, फ्लॉवर्समध्ये स्टोअर केले जातात, किंवा बास ऑफ द लिव्हमध्ये काय केले जातात, स्टोअर केले जातात, फ्रूट्समध्ये देखील केले जातात. आता काहीमध्ये द सम पार्ट्स ऑफ द वेस्ट मटेरियल्स आर द स्टोअर इन द ओल्ड or the worn xylems in the form of the resins or the gums. तुम्हाला माहिती आहे की जे काही प्लांट्स आहेत की त्याच्यामधून राख किंवा डिंक जे आहे ते आपल्याला मिळतं, बरोबर आहे. मग हे जे आहे कुठे स्टोअर केलं जातं? तर जनरली इट इज ओल्ड ऑर द वॉर्म झायलेम्समध्ये स्टोअर केलं जातं, विच इज गिवन आउट. अँड ऑल्सो द सम वेस्ट मटेरियल कॅन बी गिवन आउट थ्रू द रूट्स ऑल्सो थ्रू द सराउंडिंग ऑफ द सॉइल्स. आलं लक्षात? आता तुम्हाला हे माहिती आहे की काही जे वेस्ट मटेरियल जे फॉर्म होतात प्लांटमध्ये इन द फॉर्म ऑफ द क्रिस्टल्स लाईक कॅल्शियम ऑक्झालेट. तुम्हाला माहिती आहे का अळूची पानं आपल्याला माहिती आहेत. काही जी अळूची पानं आहेत ती आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्या घशाला स्किनला अशी खाज सुटते बघा, बरोबर आहे. मग ती खाज का सुटते? तर ॲक्च्युली त्याच्यामध्ये एक विशिष्ट मटेरियल असतं, जे क्रिस्टल्स असतात ते कॅल्शियम ऑक्झालेटचे असतात. कशाचे असतात? त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट. आता हे जे क्रिस्टल्स असतात त्या क्रिस्टलला म्हटलं तर रायफाइट्स, काय म्हटलं तर रॅफाइट्स असं म्हटलं जातं. आणि हे जे मटेरियल्स आहे विच इज अ कॉज इचिंग ऑफ अवर स्किन, आपल्या इरिटेशन्स होतं त्या ठिकाणी. आणि इट इज अ नीडल शेप. ते कसे असतात? नीडल म्हणजे सुईच्या टोकासारखे असतात ते. इट इज अ नीडल शेप इज देअर्स अँड पिकल अँड कॉजेस द इरिटेशन टू अवर स्किन, बरोबर आहे. ऑल्सो सम वेस्ट मटेरियल इन द प्लांट्स आर युजफुल फॉर. काही जे प्लांटसाठी जे वेस्ट मटेरियल आहे ते माणसाठी, ह्युमन बिंगसाठी युजफुल आहे असं म्हणायला हरकत नाही. तर कोणकोणते आहेत? तर तुम्हाला माहिती आहे गम आहे, रेझिन्स आहे, द लॅटेक्स ऑफ द रबर्स आहेत. हे जे सबस्टन्सेस आहेत हे आपल्यासाठी उपयोगी आहेत पण त्यांच्यासाठी वेस्ट मटेरियल आहे. आलं लक्षात? तुला म्हणतं समज नसेल हाऊ द एक्सप्रेशन ऑफ द प्लांट विल, म्हणजे त्याच्यामध्ये असलेले जे सबस्टन्सेस आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल गॅस असेल तर ते डिफ्युजन प्रोसेसद्वारे बाहेर टाकलं जातं, बरोबर आहे. आणि जे मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ द प्लांट्स जे आहेत, जे वेस्ट सबस्टन्सेस तयार झालेले आहेत ते कुठे स्टोअर केलं जातं? एक तर व्हॅक्यूम्स ऑफ द लिव्हजमध्ये, फ्रूटमध्ये स्टोअर केलं जातं, बार्क ऑफ द लिव्ह म्हणजे झाडांच्या सालीमध्ये स्टोअर केलं जातं. त्याच्यामध्ये काय स्टोअर केलं जातं? कारण आफ्टर सम टाईम इट विल बी द फॉल, कालांतराने ते झाडावरून काय होतं? गळून पडतं, बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ते स्टोअर केलं जातं. ऑल्सो काही जे सबस्टन्सेस आहेत ते वेस्ट मटेरियल ते कुठे स्टोअर केले जातात? ओल्ड अँड वॉर्म झायलेन्समध्ये स्टोअर केले जाते इन द फॉर्म ऑफ द रेझिन्स ऑर द गम्स. आलं लक्षात? म्हणजे डिंक, राळ या स्वरूपामध्ये ते साठवलं जातं. आणि ऑल्सो हे सबस्टन्सेस आहेत इट इज युजफुल फॉर द ह्युमन बिंग. ह्याच्यासोबत ऑल्सो द लॅटेक्स ऑफ द रबर इज ऑल्सो देअर, इट इज ऑल्सो युजफुल फॉर अस. आणि आणखी काही जे सबस्टन्सेस आहेत की जे वेस्ट सबस्टन्सेस आहेत जे तुम्हाला मी आत्ताच म्हटलं जातं दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द क्रिस्टल्स लाईक कॅल्शियम ऑक्झालेट. अळूच्या पानं बघा काही काही जे आहेत ते आपल्याला खाल्ल्यानंतर टोचते बघा तुम्ही हाताना, म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झालेट असतात. त्याला म्हणतात रॅफाइट्स असं म्हटलं जातं, विच इज अ नीडल शेप. त्याची शेप जी आहे ती नीडल शेपची आहे. आणि त्यामुळे ते कॅन बी पिकल अँड कॉजेस द इरिटेशन टू अवर स्किन. ते काय होतात आपल्या ह्याच्यात काय होते त्यामुळे ते आपल्याला टोचतात आणि तिथे काय होते? खास सुटते आपल्याला. आलं लक्षात? समजलं तुम्हाला हाऊ द एक्सक्रीशन इज डन इन द प्लांट? आता हे जेवढं मी तुम्हाला आत्तापर्यंत जे शिकवले आहे त्याचे तुम्ही नोट्स काढायचे आहेत. आणि जर तुम्हाला काही जर शंका असेल
तर तुम्ही मला विचारायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक्सक्रिशन म्हणजे लक्षात आलेलं आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे वेस्ट मटेरियल फॉर्म होतं, युरिया, युरिक ॲसिड आणि अमोनिया जे फॉर्म होतात, ते जे मटेरियल्स आहे विच कॅन बी गिवन आउट विच कॅन बी रिमूव्ह फ्रॉम अवर बॉडी, जे आपल्या बॉडीच्या बाहेर टाकलं जातं, ती जी प्रोसेस आहे तिला म्हटलं जातं एक्सक्रिशन. काय म्हटलं जातं? एक्सक्रिशन असं म्हटलं जातं. मला वाटतं तुम्हाला समजलेलं याची डेफिनेशन परीक्षेला विचारली जाते. थँक्यू.